साहेबांचं आपण स्वागत करूया. साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. ऑनरेबल तावडे सरांच्या हस्ते साहेबांचं यथोचित अशोक पटेल साहेबांचा बरोबर आहे. अशोक पटेल वार्ड अध्यक्ष आहेत, शाखा क्रमांक 149 चे आणि एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. कला क्रीडा शिक्षण प्रेमी, समाजप्रेमी, क्रिकेट प्रेमी आणि त्यांनी क्रिकेटचा प्रेम आपल्यावरचा प्रेम साहेबांनी म्हणजेच अशोक पटेल साहेबांनी दाखवलेलं आहे. साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांचं आपण सुद्धा मनोगत आपण ऐकूयात आणि त्यानंतर उदयजी बर्वे साहेबांचा एक सत्कार केला गेला आहे. तर दोन शब्द आपण या मान्यवर मंडळींचे पण आपण ऐकूया, कारण यांच्याकडे एक मोठा ठेवा आहे, समाजसेवेचा ठेवा आहे. या मंचावर साहेब आपलं स्वागत आहे आणि क्रिकेट आणि समाज प्रेमवर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती श्री अशोक पटेल साहेब दोन शब्द मौल्यवान असतील आणि आपल्या समाजाला कुठेतरी दिशा देणारे शब्द असतील. ऑनरेबल अशोक पटेल सर, आपका स्वागत है. आपकी जुबां में माता सरस्वती का वास है और समाज को आगे बढ़ाने की जो ताकत है आपके शब्दों में है. अशोक भाई, आपके शब्द मूल्यवान हमारे इन बच्चों के लिए. थैंक यू सर, बहुत बहुत धन्यवाद आपका. तावड़े अंकल का भी धन्यवाद, ठाकुर अंकल और हाँ वाड़े अंकल का. अच्छा लगा आके और मैं खुद क्रिकेट खेलता हूँ तो मुझे बहुत अच्छा ही लगता है और सभी प्लेयर्स को कॉन्ग्रेचुलेशन. बस भाई ऐसा है ना अशोक जी, जब फूल आते हैं ना तो खुशबू के साथ आते हैं, है ना. आप आए और उदय जी भी आए ना तो अपने आप एक तरह से एक इन्वायरमेंट क्रिएट हो जाता है. कहते हैं ना कि किसी के चलने से किसी को ना एहसास हो जाता है कि हमारे साथ कोई है, कोणीतरी आपल्या मागे आहे, है ना. जसं या ठिकाणी हे शिव मंदिर आहे तर एक श्रद्धास्थान आहे ना, की इथे काहीतरी पावर आहे. तर तुम्ही आल्यानंतर ना एक एनर्जी आपल्या सोबत आहे याची जाणीव जागृती माझ्या मित्रांना झालेली आहे. आणि आयप साहेब या ठिकाणी आदर तिथ्याने आलेल्या आपण सर्वांचे या मंचातर्फे धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप स्वागत आहे. आणि सामन्याकडे वळू. मात्र मिडविकेट या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक धाव जरूर मिळेल. रायडर्स आणि स्पॉटमध्ये पुढे चेंडू स्ट्रीट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तीरचा प्रहार, पाहूया कोण घेत आहे महार. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक धाव जरूर मिळाली. बैटिंग के नाम बताना. अभी स्ट्राइक में राहुल जगताप. एक मिनट. आणि दुसरा कोण? हुसेन ना. हां बॉलर आहे अनिकेत. सॉरी अनिकेत. हां ठीक आहे. राहुल जगताप स्ट्राईकवर आहे. एक मोठा फलंदाज आपल्या समोर आहे राहुल जगताप. सुंदर चेंडू आणि चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देत आहे, रिस्पेक्ट देत आहे. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान देता ना तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतं आणि तेच काम केलं राहुल जगताप यांनी. आपल्या मित्राला त्यांनी कॉल दिला आहे. हुसेन एक चांगला फलंदाज आहे, चांगला सेन्सिबल फलंदाज आहे, चांगलं टर्मिनेटर आहे आणि ज्याच्याकडे विनिंग पॉवर, विनिंग ॲबिलिटी आहे हुसेनकडे. मात्र त्या विनिंग ॲबिलिटीला अनिकेत हा परिपूर्ण होऊ देऊ शकतो का ते आपण पाहूया. अनिकेत एक चांगला भरोसेचा गोलंदाज आहे. स्पार्टन या संघातील एक चांगला नामवंत कीर्तिवंत यशवंत असा गोलंदाज आपल्या समोर अनिकेत. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन अनिकेत येत आहे. मात्र हलक्या हाताने सोडलेले चेंडू फलंदाजांना काही समजलं नाही आणि दरम्यान ऑनरेबल श्री राजाभाऊ चौगले साहेब
माजी नगरसेवक राजाभाऊ चौगले साहेब आलेले आहेत. हा या या तुम्ही तर पाहिजे मेन हा माहिती आहे नंदुराणे संघटक शिवसेना संघटक तसेच राजूभाऊ चौगले साहेब आणि नंदू राणे साहेब शिवसेना संघटक साहेबांची ख्याती आहे. आलेल्या समस्त मान्यवरांचे या व्यासपीठावर स्वागत आहे. या साहेब या ऑनरेबल राजाभाऊ चौगुले साहेब एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आणि नंदू राणे साहेब शिवसेना संघटक धडाडीचे कार्यकर्ते. शिवसेना विधानसभा प्रमुख. अच्छा अच्छा शेषी. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके राजाभाऊ चौगले साहेब आलेले आहेत. या व्यासपीठाला ज्यांच्या उपस्थितीमध्ये वेगळे रंग येते, रंगाला उधळण येते, ती मान्यवर मंडळी या ठिकाणी विभूषित आहे. ऑनरेबल राजाभाऊ चौगले साहेब आणि शिवसेना विधानसभा प्रमुख ऑनरेबल नंदू राणे साहेब कला क्रीडा शिक्षण समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये जो नाव मोठ्या आदराने गर्वाने घेतलं जातं आणि जमिनीच्या प्रत्येक ग्रासरूटवर ज्यांनी समाजसेवेचा प्रत्येक कार्य कला क्रीडा शिक्षण सामाजिक या विविध क्षेत्रांमध्ये ज्या साहेबांचं मोठं नाव आहे. थांबा मी प्रीतम चौलकर ना पुढे पद काय शिवसेना हे मित्र दादा दादा या व्यासपीठावर ऑनरेबल राजाभाऊ चौगुले साहेब आलेले आहेत. तसेच नंदूजी राणे साहेब शिवसेना विधानसभा प्रमुख म्हणून साहेबांची ख्याती आहे आणि कलाप्रेमी क्रीडाप्रेमी शिक्षणप्रेमी समाजप्रेमी किती नावं असतील तेही कमी आहेत. शब्द कमी पडतील परंतु साहेबांचे कार्य या आलेल्या सर्व मान्यवरांचे कार्य काही कमी पडणार आहेत. तर आपल्या या सर्वांच्या प्रेमासाठी प्रेमापोटी ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आज आवर्जून घोषित आहे. या सर्व मान्यवर मंडळींचे आपल्या सर्वांतर्फे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. आपण या क्रिकेट या वर्तुळाकडे आपण वळूया. जरूर जरूर सर. ए दोस्त चला आपण क्रिकेटकडे वळूया. सर पुढील चेंडूचा प्रवास सुरू होणार आहे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकट मारा जे आपण म्हणतो क्रिकेट या क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या वर्तुळामध्ये हा तिकट मारा केला जात आहे मात्र फलंदाजांना काही कळत नाही, काही दिसत नाहीये, काही सुचत नाहीये असा हा भेदक चेंडू. मात्र या व्यासपीठावर ही मान्यवर मंडळी ही समाजसेवेच्या वर्तुळातील ही गॅलेक्सी मधून आलेल्या ही स्टार्स आपल्याला आज या ठिकाणी व्यासपीठावर विभूषित झाले आहेत. तसेच ऑनरेबल प्रीतमजी चौलकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. नभूतो न भविष्यती. अच्छा अच्छा सॉरी सर मला माहित नाही. हां शिवसेना विधानसभा संघटक ऑनरेबल सन्माननीय आदरणीय प्रीतमजी चौलकर साहेब शिवसेना विधानसभा संघटक म्हणून साहेबांची ख्याती आहे आणि समाजसेवेच्या वर्तुळामध्ये आज जी मानांकित मंडळी आहे हे सर्व स्टार्स आहेत आणि ग्रासरूटवर ज्यांनी अवघी 25-30 वर्ष आपल्या कुर्ल्याची नव्हे टिळकनगरची नव्हे तर महाराष्ट्राची जी सेवा ज्या मंडळीने केलेली आहे ते राजाभाऊ असो किंवा नंदू राणे साहेब असो किंवा प्रीतमजी असो ही जी मानवड मंडळी ही आज या ठिकाणी घोषित आहे ती आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आलेली आहे. या सर्व मान्यवर मंडळींचे या व्यासपीठावर स्वागत आहे. आपण ऐकलं पण असे वाटून कोण आलं ते
तो काय मी आणि त्या मंत्र पण देवा होता तो मग तसेच प्रदीपजी वाडेकर साहेब सुद्धा या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत। या सर्व मान्यवर मंडळींचे या व्यासपीठावर स्वागत आहे। हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून या मंडळींचं स्वागत आहे। थांबा मी लिहून घेतो मी ज्येष्ठ नागरिक नवीन केळनगर ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष श्री मधुकर गाडगे यांनी हॅलो चेक। तसेच स्कोर बरोबर सांगितलं जाईल। तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकरजी गाडगे साहेब, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठ घोषित करावं अशी मी आपणास विनंती करत आहे। तसेच युवा नेते आदरणीय सन्माननीय व्यंकटेशजी राजन साहेब भाजपचे समाजसेवक आहेत। टिळकनगर नवेमध्ये तर मुंबईमध्ये साहेबांचं मोठं कार्य आहे। मी साहेबांना विनंती करत आहे, साहेब आलेले आहेत, साहेबांचं स्वागत आहे। तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकरजी गाडगे साहेबांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठ घोषित करावं। षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती माफ करा, एक चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू एक चेंडू झाला आहे। धावसंख्या झाली आहे ती 11। दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते एल्टिन, मारा करतील राहुल यांचा फुल चेंडू आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे। सुरेख अप्रतिम दर्जेवर चेंडू, चांगला चेंडू होता, मात्र फटकाही सुंदर होता, मात्र चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलं गेले, सुरक्षित केलं गेलं। अशोक यांनी ते चेंडू एक रक्षक म्हणून चांगलं थांबवलंय। जसे रक्षक या व्यासपीठावर समाजाचे रक्षक आज म्हणून अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावर आसनस्थ आहेत। व्यासपीठाला विभूषित केलंय, ज्यामध्ये ऑनरेबल राजाभाऊ आहेत, नंदूजी राणे साहेब आहेत, तसेच प्रीतमजी आहेत। ही जी आपल्या समाजाचे मोठे रक्षक आहेत, जी पूर्ण वर्षभर जी मंडळी आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची, आपल्या महाराष्ट्राची, टिळकनगरच्या मातीचे हे सर्व रक्षक आणि आज आपणास आपले वरिष्ठ म्हणून आज लाभलेले आहेत। या सर्व मान्यवरांचे स्वागत आहे। प्रदीपजी वाडेकर साहेब सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। तसेच अनेक ऑनरेबल मान्यवर मंडळी म्हणजेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकरजी गाडगे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठ घोषित करावं। चला चेंडू पुढील चेंडूच्या प्रवासाकडे आपण वळूया। मात्र सुंदर कव्हर ड्राइव्ह मारला गेलाय। कव्हर या क्षेत्रामध्ये एक धाव जरूर मिळेल। tenniscrick.in या चॅनलवर जवळपास 150 देशांमध्ये या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केला जात आहे। पुढे चेंडू 10 ते 12 पावलांचं मारा, हलक्या हाताने, मात्र चेंडू वर झेल होऊ शकतं का? उंची जास्त, लांबी कमी, मात्र झेल हा सुटला गेला आहे। आणि हे झेल म्हणजे तुमच्या स्वप्नाला कुठेतरी आडा घालणारा हा झेल असेल, कारण का जेव्हा तुम्ही असे झेल सोडताना तेव्हा तुमचे जे मित्र असतात ना, हे तुमची झोप उडवू शकतात। धावांचा प्रवास सुरू आहे, सुंदर प्रवास आहे जीवनाच्या क्षेत्रातील हा क्रिकेटचा सुरेख अप्रतिम प्रवास सुरू आहे। टिळकनगरच्या या धर्तीमध्ये विलक्षण अशी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी राबवली जात आहे। आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने क्रिकेटची रंगत उधळण सुरू आहे।
मात्र बॅकफुटवर जाऊन हा क्लासिक स्ट्रोक लाईक सचिन तेंडुलकर मात्र पाहूया झेल होऊ शकतो का आणि येस इट इज सुंदर झेल टिपलं गेलंय आणि एक भरोशेचा फलंदाज या ठिकाणी गारद होतोय मात्र आकांक्षाला हा तडा घालणारा हा झेल मात्र फलंदाज थोडस निराश जरूर असेल परंतु सुंदर झेल टिपला गेला आहे. स्कोर कोण लिहित जरूर सांगू स्कोर 3 ओव्हर 14 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 14 1-4. मात्र 3 षटक संपलेले आहेत आणि 3 षटकाखेर 14 धावा. महाराष्ट्राचे कविवर्य थोर कविवर्य बिंदा करंदीकरची लिहितात असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावं तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे तोंडावरती काळीच काढून देताना ही जी मंडळी आहे ना त्यांच्या तोंडावर हसू असते आणि समाजसेवेचा जो ध्यास आहे जो विश्वास आहे ही मंडळी वर्षभर आपल्या टिळक नगरची नव्हे तर मुंबईची नव्हे तर महाराष्ट्राची अवघे वर्षभर सेवा करणारी ही व्यक्ती आज आपणास या ठिकाणी आपल्या भेटीला आलेली आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आलेली आहे. क्रिकेटच्या प्रेमासाठी समाजाच्या प्रेमासाठी आलेली आहे. या सर्व मान्यवर मंडळींचं या टिळक नगरच्या या मायभूमीमध्ये महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये लाल मातीमध्ये या सर्व मंडळींचं स्वागत आहे. आपलाही स्वागत आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये क्रिकेटच्या या तारंगणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टिळक नगरच्या या मायनगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. क्रिकेटच्या या पार्श्वभूमीमध्ये आपण पाहूया 3 षटक आणि 14 धावा. चौथ्या षटकातील पहिला चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डॉट चेंडू सुंदर चेंडू अप्रतिम मारा भेदक मारा काही सुचेना काय समजेना काही दिसेना असा हा स्टार गोलंदाज आपल्या समोर आहे. बॉलर का नाम क्या है? अखिलेश भाटकर हा एक वादळ आहे ब्लँडर आहे तुफान आहे. फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. 3 षटक 1 चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न आडवपट्टीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुंदर झेल टपला गेला फलंदाज बाद. प्रवास इथेच थांबत आहे मात्र समाजसेवेचा प्रवास या मान्यवर मंडळींचा अजून काही थांबलेला नाहीये आणि महाराष्ट्राच्या प्रेमामध्ये ही जी मंडळी ही दंग आहे ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आज आहे ज्यामध्ये मी या ब्रेक मध्ये नावं जरूर इनिंग्स मध्ये हा इनिंग झाली ना की आपण करून घेऊ. कोण आहे? थॉमस आहे आपल्या समोर. मात्र एक ग्रेट क्रिकेटिंग सेन्सेशनल स्टार आहे थॉमस ज्याच्याकडे स्ट्रोक्स आहेत ताकद आहे. क्रिकेटच्या वर्तुळामध्ये तारांगणामधील हा एक सुपरस्टार आपल्या समोर आहे. थॉमस ना प्रेमाने थॉमस डायस असं नाव संबोधलं जात आहे. हलक्या हाताने सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक धाव चौरवून काढलेली आहे आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं हृदय जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतः करतात म्हणजे कमिटी स्वतः डेव्हलप करते म्हणजे बिल्डर नाही आहे याच्यामध्ये लोन घेऊन कामं करतो. बँकेचं लोन घेतलेलं घेऊन जातात तावडे पूर्ण नाव चंद्रकांत तावडे आहेत ना अध्यक्ष आहेत त्यांना जरा सहकार्य करा.
व्हाईट बॉलचा इशारा केला जात आहे. आणि आपल्या या शिवसाई मंदिराचं पहिलं वर्धापन दिन 30 मंदिराचा वर्धापन दिन 30 मार्च 2026 रोजी होणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी आपण सर्वांना कळकळीची, प्रेमाची आणि आग्रहाची विनंती करत आहे. एक सिद्धस्थान आहे आणि आपले आराध्य दैवत श्री शंकराचं हा स्थान आहे. तर आपण सर्वांनी 26 तारखेला आपण आवर्जून उपस्थित राहा अशी मी आपण सर्वांना विनंती करत आहे. हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, मात्र हस्ताचा बार फटका, दिलाय झटका, दे धक्का, मात्र पंचांचे हात वर, 6 धावा मिळतील. एक स्टायलिश शॉट. बॅटरचं नाव काय माहिती आहे का? निखिल ना? अतिनच्या बॅट मधून निघालेला एक तळपता षटकार, मात्र एक बाहुबली षटकार. चेंडू हरवला आहे असा हा फटका, मात्र वानखडे आणि ब्रिबान सुद्धा कमी पडेल असा हा फटका अतिनच्या बॅट मधून निघालेला आहे. पाहूया पुढील चेंडूच्या प्रवासामध्ये काय घडेल. अतिन हा एक सदारभार स्ट्रायकर आहे, स्ट्रोकर आहे आणि ज्याच्याकडे मैदानाच्या बाहेर मारायची कुवत आहे. पुढा चेंडू, मात्र ताकदवान शॉट, मात्र चेंडूचा प्रवास कुठपर्यंत जातो ते पाहूया. ऑफ या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेलाय. एक धाव जरूर मिळेल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया या ठिकाणी काय घडेल ते पाहूया. आणि फलंदाज पंचांचा निर्णय बाद. आणि आयोजकांना विनंती असेल, आलेले जे मान्यवर आहेत, आपण सर्वांचा आपण अतिथी देवो भव या परंपरेनुसार आपण आलेल्या सर्व मान्यवरांचे, मी आयोजक मंडळी जी कोण असतील ना त्यांना विनंती करत आहे की आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण सत्कार करून घेऊया. 27 धावांची गरज आहे. 27 टू विन. कोण आहे त्यांना विचार, बोलव ना. ते बोलून घे ना जे कोण असते. हॅलो. आणि एकाच्या हस्ते करून टाका. मला सांग ना. हां राजा भाऊ पहिला. अच्छा एक मिनिट. तुम्ही रेडी राहा. आयोजक मंडळींना विनंती असेल की आपले पाहुणे आहेत ना फार लांबून आलेले आहेत आणि महत्वाची वेळ आहे. तर आयोजन मंडळी आपणास विनंती असेल की आपण आपल्या आलेल्या पाहुण्यांचे आपण स्वागत करून घेऊया. सर्वप्रथम वेळात तुम्ही रेडी आहात ना? कॅमेरा टीम प्लीज, लाईव्ह टीम tenniscricket.in ना विनंती करत आहे की आपण आपल्या मान्यवरांचं आपण स्वागत करू आणि आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये या सर्व मंडळींना कैद करून घ्या, कारण ही मंडळी आहे ना, यस कॅमेरेमध्ये कॅमेरे. तर सर्वप्रथम ऑनरेबल राजाभाऊ चौगुले साहेबांचा सत्कार चंद्रकांत सरांच्या हस्ते केला जाईल. ऑनरेबल राजाभाऊ चौगुले साहेब एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक या क्षेत्रांमध्ये साहेबांचं महत्वाचं कार्य आहे, महत्वाचा वाटा आहे. आणि कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि समाजासाठी हा व्यक्तिमत्व, हा लढणारा व्यक्तिमत्व आहे, अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. बरोबर आहे. आणि समाजाच्या प्रेमासाठी, तुमच्यासाठी काही पण
असं व्यक्तिमत्व म्हणजे ऑनरेबल राजाभाऊ चोगले साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. आपल्या वर प्रेमाचा वर्षाव साहेबांनी केलेला आहे. ऑनरेबल राजाभाऊंचं स्वागत आपण केलेलं आहात. आणि त्यानंतर ऑनरेबल नंदूजी राणे साहेब शिवसेना विधानसभा प्रमुख म्हणून साहेबांची ख्याती आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये साहेबांचं नाव आहे. कला क्रीडा प्रत्येक क्षेत्रांमध्ये समाजाच्या विकासामध्ये साहेबांचं मोठं नाव आहे. आणि टिळकनगरमध्ये नव्हे तर या दोन्ही मंडळांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दखल घेतली जाते. हे मोठे व्यक्तिमत्व लाडके व्यक्तिमत्व ऑनरेबल नंदू राणे साहेबांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आणि आपल्या प्रेमाचा वर्षाव आपल्या सर्वांवर साहेबांनी केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये नंदू राणे साहेबांचा सत्कार केला जात आहे. आणि आपण असंच प्रेम फुलाच्या उपस्थितीमध्ये जसं रंगाला उधळून येत असतं, सुरभी वाढत असते, तशी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या वातावरणामध्ये कुठेतरी एक वेगळा नाविन्यपणा निर्माण झालेला आहे. बीजेपीचे कोण आले होते ना आणि त्यानंतर प्रियतमजी प्रियतमजी चौलवर साहेब ना. ते झालं त्यांचं झालं. अच्छा प्रदीपजी. नाही अच्छा व्यंकटेश. ओके ओके. व्यंकटेशजी राजन साहेब भाजपा समाजसेवक आहेत. आणि एक व्यंकटेश राजन ना. तसेच व्यंकटेशजी राजन साहेब भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि समाजाला हवा असा लाडका व्यक्तिमत्व जे लाए हैं हम तूफान को मुश्किल से निकाल के ये देश को रखना मेरे बच्चों संभाल के असा संदेश देणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेशजी राजन साहेब, जे आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी एक यंगस्टर आहेत. आणि देशापुढील जी समस्या आहे ती जरूर हाताळण्यामध्ये सुरक्षित सेफ हँड्समध्ये आपला समाज जरूर असेल याची ग्वाही मी आपण सर्वांना या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देत आहेत. ऑनरेबल व्यंकटेशजी राजन साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. युवा नेता आहे, डायनॅमिक व्यक्तिमत्व, सेन्सेशनल व्यक्तिमत्व आणि एक लाडका व्यक्तिमत्व म्हणून व्यंकटेशजी राजन साहेब सुद्धा या व्यासपीठावर विभूषित आहेत. साहेबांचाही या व्यासपीठावर स्वागत आणि गौरव आहेत. अजूनही मी आयोजक मंडळींना आपण असतानाच व्हावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि जे काही आपण चुकीने राहून गेले असतील त्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आणि मी दोन शब्द आपले राजाभाऊ 2 शब्द प्रेमाचे आहेत. प्रेम महत्वाचं आहे, आपला लाडका व्यक्तिमत्व सुद्धा आहे. सर प्लीज. बसा 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 बसा. नमस्कार. आज नवीन टिळकनगर येथे आज रात्र क्रिकेट म्हणजे नाईट क्रिकेटचं आयोजन टिळकनगरच्या सर्व खेळाडूंनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून जे आयोजन केलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय मित्र शिवसेनेचे विधानसभा संघटक नंदू राणे, आमचे जुने सहकारी तावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या टिळकनगरमध्ये काम करतो ते प्रीतम चेऊलकर, प्रदीप वाडेकर आमचे फार जुने आणि टिळकनगरचे सक्रिय समाजकारणातले आमचे मित्र. खरोखरच या टिळकनगरची मी मागची अनेक 30 ते 35 वर्ष संबंधित आहे. या न्यू टिळकनगरच्या सर्व सभासदांनी रहिवाशांनी क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम केलेलं आणि करत आहेत. आणि मला वाटतं पहिल्यांदाच टिळकनगरमध्ये नवीन टिळकनगरमध्ये आज हे नाईट क्रिकेट क्लबचं आयोजन केलेलं आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आणि अतिशय नीटकं आयोजन, चांगल्या पद्धतीचा प्रेक्षक वर्ग, सुंदर सूत्रसंचालन आणि सगळंच व्यवस्थित. आपला सुशील म्हणून आहे, अतिशय चांगला तत्पर कार्यकर्ता आहे, समाजसेवेसाठी झटणारा, या तरुणांसाठी धडपड करणारा असा. आणि त्याचे सर्व सहकाऱ्यांचं आणि आयोजकांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग करून एक नवीन टिळकनगरचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा देतो.
तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व संघांना हार्दिक शुभेच्छा. तसेच या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेतलेला आहे, सर्व टिळकनगरचे संघ आहेत, त्या सर्व संघातील खेळाडूंना मी त्यांचं अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्यात अशाच पद्धतीचं चांगलं आरोग्य टिकावून अशा पद्धतीच्या स्पर्धांमध्ये वर्षानुवर्ष सहभाग घ्यावा अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू राजासाहेब. आणि महाराष्ट्राला सावरण्याचे जे मौलिक कार्य संतांनी केलेलं आहे, म्हणजे 12व्या शताब्दीमध्ये तर संत ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या लेखणीतून साकार केला. आता विश्वात्मके देवे जिनी वागेदनी तोषावे तोषणी मध्ये द्यावे पसायदान हे. आणि महाराष्ट्राला सावरण्याचं जे संकटातून सावरण्याचं कार्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. आणि आपल्या संकटाला सावरण्याचं जे मौलिक कार्य आहे, ते संकटाला सावरण्याचं जे मौलिक कार्य शिवरायांनी केलं, तीच धरती त्याच परंपरेला पुढे वाहणारे आमचे लाडके नेते व्यक्तिमत्व, म्हणजे पुढे आपण पूर्वी जे शब्द ऐकलात, राजा, म्हणजे ज्यांच्या नावामध्येच राजा आहे, दिलो का राजा, राजा भावना आपण ऐकलात. त्यानंतर मी ऑनरेबल नंदूजी राणे साहेबांना विनंती करेन की एक लाडका व्यक्तिमत्व, शब्दवाणीमध्ये त्यांच्यामध्ये प्रेम पण आहे, आघात पण आहे, प्रतिघात आहे आणि समाजाला कलाटणी देण्याचं सामर्थ्य, समाजाला पुढे सरसवण्याचं सामर्थ्य, समाजाला प्रोग्रेसिव्ह प्रगतीकडे नेण्याचं जे सामर्थ्य आहे, ती ऑनरेबल नंदू राणे साहेबांच्या या शब्दामध्ये आहे, त्यांच्या वाणीमध्ये आहे आणि कर्तृत्वामध्ये आहे. ऑनरेबल नंदू राणे साहेब. सर्वांना जय महाराष्ट्र. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे लाडके नेते, शिवसेना उपनेते श्री राजाभाऊ चौगुले, आमचे तावडे काका, वाडेकर काका, त्यानंतर आमचा सगळ्यांचा तरुण मित्र राजाभाऊंचा आणि माझा जो शिवसेना विधानसभा संघटक प्रीतम चेऊलकर आणि सर्वच ऑर्गनायझर यांचं सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण अशा प्रकारच्या स्पर्धा, नाईट क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यामध्ये खूप मोठी मेहनत असते. हा एक दिवसाचा जरी खेळ असला तरी त्याच्या मागे 15-20 दिवस मेहनत असते आणि ती मेहनत हे आपण सर्वांनी केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आम्ही पाहतोय. अतिशय चांगलं मैदान, एक चांगल्या फ्लड लाईट्स आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आपण केलेलं आहे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी पार्टिसिपेट केलेल्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. त्यानंतर मला खास या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की या ठिकाणचे आमचे आमदार, सर्वांचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार आमचे मंगेशजी कुडाळकर काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आज या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या वतीने मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मला खास करून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की हे मैदान जर कोणी बनवलं असेल, हे आपल्याला जे उत्कृष्ट जे मैदान आज या ठिकाणी दिसतंय, एक ऑल मैदानासारखं या ठिकाणी मैदान दिसतंय, याच्या मागे आमदार मंगेश कुडाळकर यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी हे मैदान या ठिकाणी बनवून दिलंय. आपल्याला या ठिकाणी सुंदर असं मंदिर दिसतंय, हे मंदिर सुद्धा त्यांचीच कलाकृती आहे. तर म्हणूनच आमदार मंगेशजी कुडाळकर यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं परत एकदा मी अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना, सर्व टीमना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू ऑनरेबल नंदू राणे साहेब. मीच बनवलंय म्हणून नाही 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 काका सगळं पूर्ण विधानसभा
2 षटक 20 धावा. सुशील कांबळे, सुशील कांबळे, उज्ज्वल ताटे. नेक्स्ट उज्ज्वल ताटे. हां, सुशील कांबळे ना, उज्ज्वल ताटे. राहुल जगताप हां. और चलिए अब इसके बाद में थोड़ा हम सुनना चाहेंगे एक यंगस्टर डायनामिक पर्सनालिटी वेंकटेश जी राजन साहब को, भाजपा समाज सेवक, और ये हमारे तिलक नगर की मिट्टी से हैं, महाराष्ट्र. इनका बहुत आदर से इंतजार कर रहा है ऑनरेबल वेंकटेश राजन जी. और इसके पहले मैं जो है ना इस ऑर्गेनाइजिंग टीम में सुशील कांबळे जी, उज्ज्वल ताटे, राहुल जगताप जी, और जिनका बैनर मिला है साईनाथ क्रीडा मंडल का बहुत बहुत प्यार इस पूरे ऑर्गेनाइजिंग टीम को मिला है. और ज्येष्ठ नागरिक संघटना भी साथ में है, तो ये नागरिक संघटना का भी विशेष योगदान आहे त्यांचंही. वेंकटेश राजन साहेब, भाजपा समाजसेवक. मंच में उपस्थित सब पदाधिकारी, राजा भाऊ चौगुले जी, नंदू राणे जी, प्रीतम चेउलकर जी, मैं हर टाइम यहाँ पे क्रिकेट खेला हूँ और यहाँ पे पहली बार आज स्टेज पे बैठ के मैच देख रहा हूँ. जैसे मेरे फ्रेंड राहुल है, सुमित है, सबके साथ मैं यहाँ पे क्रिकेट खेला हूँ और आज पहली बार मैं यहाँ पे आके मैच स्टेज पे देख रहा हूँ. तो मुझे बहुत खुश लग रहा है, खुश है कि ऐसे टूर्नामेंट्स ऑर्गेनाइज करना ही चाहिए. और साईनाथ क्रीडा मंडल को मैं इतना ही बोलूँगा कि एवरी ईयर ये ऐसे टूर्नामेंट होना चाहिए. यंगस्टर्स के लिए बहुत अच्छी चीज़ है और बहुत यंगस्टर्स आपको दिखेंगे खेलते वक्त. तो बस मैं इतना ही बोलूँगा कि ये सबसे बेस्ट ऑप्शन है और सबसे बेस्ट है कि यंगस्टर्स लोग क्रिकेट खेल रहे हैं. बस, थैंक यू. थैंक यू वेंकटेश जी. कहते हैं ना कि तारों के साथ में भी आपको आपके प्रकाश और बढ़े. ये मंच पर जितनी भी या मंचावर ही जी काही मंडळी आहे ही सर्व विभूषित मंडळी, आपण सर्वांनी भरपूर प्रेम, आपला आशीर्वाद या सोहळ्यासाठी आपण दिलात. वेळात वेळ काढून आलेले मंडळी यांना भेटून अतिशय आनंद घडे इकडे तिकडे सर्वकडे. खूप खूप अभिनंदन सर. हो, मला बोलला प्रीतम येतो ना, सोमवार आहे ना. हो, सोमवार आहे, संध्याकाळी येतो रात्री. अतिशय आनंदाचा सण वेळ आहे आपल्या या सोहळ्यासाठी. आणि या आयोजना